बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील रहिवासी माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील यांनी चिमठाणे परिसरात बुराई नदीपात्रात अवैध वाळू उपसा बंद करण्यासाठी थेट आत्मदहनाचा इशारा दिलाय। या आशयाचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केलं आहे। निवेदनात म्हटलंय की बुराई नदीमधील खड्डे मोजून सदर वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरुद्ध मोका अंतर्गत कार्यवाही करा। तसेच चिमठाणे दलवाडे पिंपरी शिवारात बुराई नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन सुरू आहे। गेल्या 20 वर्षापासून बुराई नदीमधून अवैध वाळू उपसा दिवस रात्र सुरू होता, त्यामुळे नदीच्या पात्रात मोठमोठे खड्डे पडले। 8 दिवसापूर्वी वाळू वाहतूक करणाऱ्या विरोधात पंचनामा करून पुढे कुठल्या प्रकारची कार्यवाही केली नाही, दंड आकारून सोडण्यात आलाय। या वाळू माफियांविरोधात प्रशासन ठोस पावलं उचलत नसल्याचं दिसून येत आहे। यामुळे तहसीलदार, प्रांत अधिकारी, सर्कल, तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील यांच्यावर माजी सैनिक महेंद्र पाटील यांनी निवेदनाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केलाय। निवेदनात पुढे म्हटलंय की बुराई नदीच्या काठावर विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूचा ठिय्या तयार करण्यात आला असल्यानं महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिलेल्या आदेशाला महसूल विभाग केराची टोपली दाखवताना दिसत आहे। महेंद्र पाटील यांनी या प्रकरणी 20 दिवसांपूर्वी निवेदन दिलं होतं, अद्याप कुठल्या प्रकारची कारवाई झाली नसल्याचं दिसून येत नाही। तसेच यांनी त्या निवेदनात नमूद केलं आहे, वाळू माफियांनी शासनाचा महसूल बुडवल्याचा आरोप देखील केलाय। वाळू माफिया विरुद्ध तात्काळ कार्यवाही न केल्यास येत्या 15 ऑगस्ट रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी आत्मदहन करेन असा इशारा त्यांनी निवेदनातून दिलाय। 15 ऑगस्ट अगोदर सदर वाळू माफियांवर मोक्का अंतर्गत कार्यवाही करून गुन्हा दाखल करावा व संपूर्ण बुराई नदीपात्र मोजण्यात यावे असं आवाहन निवेदनातून केलंय। प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे जनतेचं लक्ष लागून आहे। संपादक भूषण पवार। नमस्कार, मी महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनू फौजी आज आपण सांगू इच्छितो की गेल्या 15 दिवसापूर्वी मी धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार चिमठाणे दलवाडी पिंपरी बुराई नदी पात्रातून अवैध वाहतूक रेती उपसा करत असताना तक्रार अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी देण्यात आला आहे। तरी सुद्धा गेल्या 8 दिवसापूर्वी पंचनामे करण्यात आले, त्या पंचनाम्याचा खुलासा अजून पाऊत केला नाही आहे। जवळजवळ तहसीलदार ड्रायव्हर, रेतिया माफिया पथक यांचा तर मोठा संगमत हात आहे। त्यांचे मी प्रूफ समूह तुम्हाला दिले पण आहेत आणि देणार पण। एवढा हा घोड यांची जवळजवळ 20-30 लोकांची टोळी आहे। अद्याप प्रशासनाला सुद्धा दगडफेक करतात, प्रशासनाला सुद्धा दबावात आणतात, प्रशासन सुद्धा रेत्या माफियांशी हात मिळवतात। म्हणजे एवढा हा मोठा घोड चालू आहे चिमठाणा क्षेत्रामध्ये। तरी सुद्धा प्रशासन, महसूल विभाग याच्यावरती कुठलीही कारवाई करत का नाही असा नागरिकांना प्रश्न पडला आहे। जिल्हाधिकारी यांना तक्रार करून जिल्हाधिकारी चिमठाणे नदी क्षेत्रात आज पावतो येऊ का शकले नाही, त्यांना खड्डे मोजण्याच्या तक्रारी दिल्या तरी का येऊ शकले नाही। याचा अर्थ असा होतो की कुठेतरी प्रशासन हे कमकुवत दिसत आहे असा नागरिकांना मोठा प्रश्न पडला आहे। भविष्यात पाणीचा प्रश्न हा खूप मोठा होऊ शकतो। चिमठाण्या परिसरामध्ये भोई समाज डांगरमळा करायचा, तर डांगरमळा करण्यासाठी त्यांना अद्याप त्यांना एवढे खड्डे आहेत की ते डांगरमळा सुद्धा करू शकत नाही, एवढी वाईट परिस्थिती आहे। जवळजवळ आपले धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार जयकुमार भाऊ यांनी सुद्धा बुराई नदीमध्ये गेल्या वर्षी परिक्रमा केली आहे, जवळजवळ 70-80 किलोमीटरची परिक्रमा केली आहे। एवढं परिक्रमा करून त्यांची या लोकांनी वस्त्रहरण केलंय त्या नदी मातेचं। तर असं लोकांना प्रशासन का लपवत आहे, जेणेकरून लोकांना एवढा मोठा प्रश्न पडला आहे। आणि प्रशासनाला एवढा मोठं कारवाई का करत नाही असा जनतेला मोठा प्रश्न निर्माण होत आहे। प्रशासन कुठेतरी कोणाच्या दबावाखाली तर झाकत तर नाहीये, म्हणून या लोकांची एवढी दहशत आहे
हे सध्या आपले पालकमंत्रीचे जयकुमार भाऊंचे नाव सुद्धा बदनाम करतात की आमच्या पाठीमागे आमचे जयकुमार भाऊ आहेत, आमचं कोणीच काही करू शकत नाही, एवढा घमंड या लोकांमध्ये आहे. म्हणून यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. सदर नदी चिमठाणे बुराई नदी पात्र हे खड्डे मोजण्यात यावे. पूर्ण क्षेत्र मोजून गेल्या 20 वर्षापासून जे 20-25 लोक आहेत त्यांनी हा खेळ पुरा उद्यम माचवला आहे. त्यात मी गावाच्या ग्रामसेवक सुद्धा सरपंच सुद्धा कॉल करून विचारलं की आपण ठराव मंजूर केला आहे का. त्यांनी सदर स्पष्ट केलं की आम्ही ठराव मंजूर केला नाही. याचा अर्थ म्हणजे कुठेतरी ग्रामसेवक आणि ग्राम सरपंच सुद्धा यात मिळलेले आहेत. जी एवढी वाईट परिस्थिती या चिमठाणे परिसरामध्ये अवैध उत्खननासाठी चालू आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की येत्या 15 ऑगस्टच्या आत यांच्यावर नदी क्षेत्र मोजून मोकोका कारवाई करण्यात यावी. जर नाही करण्यात यावी तर मी येत्या 15 तारखेला धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे. याची आपण नोंद घ्यावी. आपलाच महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनू फौजी. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.